24 सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, मी सुधा। आपण पाहत आहे स्वदेशी न्यूज। देशात आणि समाजात जात, धर्म राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना परभणी जिल्ह्यातील झरी येथून एकता, बंधुता आणि मानवतेचा एक अत्यंत प्रेरणादायी संदेश समोर आला आहे। झरी येथे नुकताच मुस्लिम समाजाचा भव्य इस्तेमा पार पडला। या धार्मिक मेळाव्यातून माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म हा संदेश कृतीतून दिला गेला। पण या इस्तेमाची सर्वात खास आणि कौतुकास्पद बाब म्हणजे झरीचे माजी सरपंच कांतराव काका देशमुख यांनी कोणताही धर्मभेद न मानता या धार्मिक कार्यक्रमासाठी आपली स्वतःची जमीन आणि पाण्याची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली। काका देशमुखांच्या या कृतीने सामाजिक ऐक्याचा एक जिवंत आदर्श निर्माण केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झरी आणि परिसरातील गावांतील शेकडो युवकांनी दिवसरात्र मेहनत घेतली। बोरी, येलदरी, जिंतूर, साडेगाव, वसा आणि दुधगाव परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। स्वच्छता, वाहतूक, भोजन आणि पार्किंगच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी स्थानिक पत्रकार आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले। द्वेषाने समाज तुटतो, पण प्रेम आणि बंधुतेने समाज घडतो, हेच झरीच्या या इस्तेमाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत। धर्म वेगळे असू शकतात, पण माणुसकी एकच असते, हीच भावना या सोहळ्याने दृढ केली। सामाजिक सलोख्याचे हे उदाहरण तुम्हाला कसे वाटले? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।